अर्धपिच्चा मयूरासन, डॉल्फिन पोज. दोन्ही गुडघे आणि कोपरापर्यंत हात जमिनीवर टेकवावेत. आता श्वास बाहेर सोडत शरीर वर उचलावे. आपल्या शरीराचा भार पंजे आणि तळव्यांवर असेल. आता श्वास आत घ्यावा. या स्थितीत काही काळ राहून पूर्वस्थितीत परत यावे. या आसनाच्या नियमित सरावाने पाठीचा कणा, खांदे मजबूत होतात. हे आसन ताण दूर करण्यास उपयोगी आहे. कंबरदुखी, मानेचा त्रास आणि खांदेदुखी असणाऱ्यांनी हे आसन करू नये. जॉ रिलीज. ही क्रिया आपण बसून किंवा उभे राहून करू शकतो. जबडा पूर्ण उघडून बंद करावा. काही खात असताना आपण ज्याप्रमाणे जबड्याची हालचाल करतो तसेच करावे. प्रथम फक्त उजव्या बाजूने चावण्याची क्रिया करावी. काही वेळाने जबडा पूर्ण उघडून बंद करावा आणि डाव्या बाजूने चावण्याची क्रिया करावी. हे आसन तुम्ही तुमच्या सोयीनुसार कितीही वेळा करू शकता. याचे फायदे: जबड्याच्या आजूबाजूला जमलेली अनावश्यक चरबी दूर होते. हनुवटी खालील वळ्या दूर होतात. जॉ रिलीज तुम्ही तुमच्या सोयीनुसार कितीही वेळा करू शकता. उत्थित पद्मासन. प्रथम पद्मासनात बसावे. आपल्या दोन्ही हातांचे पंजे जमिनीला टेकवावे. आता श्वास घेत आपले शरीर जमिनीपासून वर उचलावे. या स्थितीत आपल्या शरीराचा पूर्ण भार आपल्या दोन्ही हातांवर असेल. या स्थितीत काही वेळ राहून पूर्वस्थितीत परत यावे. या आसनाच्या नियमित सरावाने हात बळकट होतात. पोटावरील अतिरिक्त चरबी कमी होते. खांदे बळकट होतात. पायांच्या स्नायूंना व्यायाम मिळतो. गर्भवती महिलांनी हे आसन करू नये. हाताला कुठल्याही प्रकारची दुखापत झाली असल्यास हे आसन करू नये. गुडघेदुखी असल्यास हे आसन करू नये. हे आसन करताना तोल सांभाळणे अति आवश्यक आहे. शवासन. जमिनीवर चटई किंवा सतरंजी घालून झोपा. हात शरीरापासून 4 ते 5 इंच लांब ठेवा. पायात 1 फुटांचे अंतर ठेवा. आता शरीर सैल सोडून डोळे बंद करा. हळूहळू श्वास घ्या. आपलं पूर्ण लक्ष श्वासावर केंद्रित करा. मनात कुठल्याही प्रकारचे विचार आणू नका. शवासनाचे फायदे. नियमित शवासन केल्याने हाय बीपीचा त्रास कमी होतो.
स्मरणशक्ती वाढते, मानसिक ताण दूर होतो, शरीरातील मरगळ कमी होते. शवासन करताना आपलं संपूर्ण शरीर सैल सोडा, डोळे बंद करा. हे अतिशय सोपं असं आसन आहे. पूर्वोत्तनासन. प्रथम वज्रासनात बसा. आता आपले दोन्ही हात मागे घेऊन तळहात जमिनीवर टेका. दोन्ही पाय हातांच्या विरुद्ध दिशेला ताणा. या स्थितीत आपल्या शरीराचा पूर्ण भार आपल्या तळहातांवर आणि टाचांवर असेल. आपले पाय ताठ आणि तळपाय एकमेकांना जोडलेले असावेत. या स्थितीत काही वेळ राहायचा प्रयत्न करा. आता हळूहळू आपले नितंब जमिनीला टेका आणि पूर्वस्थितीत परत या. या आसनाच्या नियमित सरावामुळे हात आणि पाय बळकट होतात, खांदे आणि पाठीची लवचिकता वाढते, मानेचे स्नायू बळकट होतात. कुठल्याही प्रकारची मानदुखी असल्यास हे आसन करू नये. मनगटांना दुखापत झाली असल्यास हे आसन करू नये. हे आसन योग शिक्षकाच्या उपस्थितीतच करावे. उत्थान पृष्ठासन, लिझर्ड पोज. प्रथम आपला उजवा पाय पुढे घ्यावा. आपला डावा पाय मागच्या बाजूस सरळ रेषेत ताणावा. आपले हात कोपरापर्यंत जमिनीवर ठेवावे आणि खाली वाकावे. या अवस्थेत काही काळ राहून पूर्वस्थितीत परत यावे. उत्थान पृष्ठासनाचे फायदे. या आसनामुळे नितंब आणि मांड्यांचे स्नायू मजबूत होतात. ज्यांना कंबरदुखी किंवा कोपरदुखी आहे त्यांनी हे आसन करू नये. लिप्स पुल. ही क्रिया आपण सुखासनात किंवा उभे राहूनही करू शकतो. पाठीचा कणा ताठ असावा, खांदे सरळ रेषेत असावेत. आता आपला खालचा ओठ बाहेर खेचून घ्यावा. ही क्रिया करताना आपल्या मानेवरील त्वचा खेचली गेली पाहिजे. ही क्रिया 10 वेळा करावी. याचे फायदे. जबड्याच्या आजूबाजूला जमलेली चरबी कमी होते. हनुवटीखालील वळ्यांची समस्या दूर होते. वीरभद्रासन. दोन्ही पायांमध्ये 2 ते 3 फुटांचं अंतर ठेवा. डावा पाय गुडघ्यातून वाकवा. उजवा पाय मागे घेऊन ताणा. आता आपले दोन्ही हात वर उचलून नमस्कार मुद्रेत जोडा. या स्थितीत काही सेकंद थांबून हळूहळू पूर्वस्थितीत परत या. आता हीच क्रिया दुसऱ्या बाजूलाही करा. या आसनाच्या नियमित सरावामुळे खांदे, पोट, फुफ्फुसं ताणली जातात. पाठीचे स्नायू बळकट होतात. मांड्या ताणल्या जाऊन पायांचे स्नायूही बळकट होतात. खांदेदुखी असल्यास हे आसन करू नये. हाय बीपीचा त्रास असल्यास वीरभद्रासन करू नये.
सुप्त वज्रासन. प्रथम वज्रासनात बसा. आता हातांच्या मदतीने हळूहळू मागे या. खांदे आणि डोकं जमिनीला टेका. पाठीची कमान करा. दोन्ही हात कोपरातून दुमडून डोक्याच्या वरच्या बाजूला जमिनीवर ठेवा. या स्थितीत काही सेकंद थांबून पूर्वस्थितीत या. या आसनाच्या नियमित सरावामुळे पाठीचा कणा लवचिक होतो. कमरेवरील अतिरिक्त चरबी दूर होते. स्मरणशक्ती वाढते. हे आसन खाल्ल्यानंतर लगेचच करू नये. कंबरदुखी असल्यास हे आसन करू नये. गुडघेदुखी असल्यास हे आसन करू नये. स्कंदासन. प्रथम आपल्या गुडघ्यांवर उभं राहा. आता आपला डावा पाय डावीकडे घेऊन गुडघ्यातून दुमडा. उजवा पाय उजव्या बाजूला शक्य होईल तेवढा ताणा. डाव्या हाताने डावा घोटा धरा. आता शरीर उजवीकडे वाकवून आपल्या उजव्या हाताने उजव्या घोट्याला स्पर्श करा. या स्थितीत काही सेकंद थांबून पूर्वस्थितीत परत या. आता हीच क्रिया दुसऱ्या बाजूलाही करा. या आसनाच्या नियमित सरावामुळे आपल्या मांड्या मजबूत होतात. घोटे आणि तळपायांना आवश्यक असा व्यायाम मिळतो. शरीराच्या खालच्या भागात रक्तप्रवाह वाढतो. संपूर्ण शरीराला व्यायाम मिळतो. आपले गुडघे, नितंब, पाठ, घोटे दुखत असल्यास हे आसन करू नये.